बारडोली येथे जामनेर सुरत बस अपघातात मृत्यू झालेला जामनेर सुरत एसटी बसचे चालक घनश्याम बरकले यांचा मृतदेह त्यांच्या कुरा मूळ गावी आणण्यात आला। अंत्यसंस्कारासाठी जामनेर व जिल्ह्यातील विविध आगारातील एसटी कर्मचारी व कुरापानाचे ग्रामस्थ यावेळी दाखल झाले होते। बारडोली बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कुरापानाच्या गावातील रहिवासी असलेले घनश्याम बरकले यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर त्यांच्या मृत्यूचे वृत्त पहाटे नागरिकांना कळल्यानंतर तसेच नातेवाईकांना कळल्यानंतर परिवाराने एकच आक्रोश केला आहे। नातेवाईक आणि सहकारी मित्र यांनी प्रतिक्रिया देताना घनश्याम हे स्वभावाला मनमिळाऊ होते, त्यांच्या जाण्याने आम्हाला मोठे दुःख झाले आहे। नेहमीच लांब पल्ल्याच्या गाडीवर ड्युटी करत असले तरी आजपर्यंत बस अपघात झालेला नव्हता। हा पहिलाच अपघात झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला। घरातील कर्ता पुरुष आणि आमचा चांगला मित्र गेल्याचे दुःख असल्याचे मित्र आणि नातेवाईकांनी म्हटले आहे। या संदर्भात विनोद बरकले यांचा भाऊ तसेच त्यांचे पुतणे दीपक बरकले व बस चालक राजू कोतवाल यांनी याबाबत आज दिनांक 3 जून रोजी सकाळी 10 वाजता अधिक माहिती दिली। त्याची सुरक्षित सेवा होती एवढ्या वर्षाची, त्याच्याकडनं आजपर्यंत काही झालेलं नव्हतं। हे फर्स्ट टाईम होता, ते पण त्याची गलती नसल्यामुळे अपघात झालेला आहे। त्याची गलती काहीच नव्हती हिच्यामध्ये। समोरची गाडी आली, तिकडनं आली, हा त्याच्या साईडला होता, गाडी रॉंग साईडला आली, अपघात झाला। हां, त्यांची काहीच गलती नसताना जीव गमवावा लागला। काहीच गलती नव्हती त्यांची। त्यांनी वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला, प्रवासी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी जीव गमवावा लागला। कसं वाचवण्याचा प्रयत्न केला? चालक वाचवायचा प्रयत्न म्हणजे त्यांनी गाडी वाचवायचा भरपूर प्रयत्न केलेला आहे, पण अपघात आहे आता शेवटी। हो सर, कालच्या दिवशी आम्हाला माहीत पडलं, पण आम्ही आमच्या घरच्यांना कोणाला नाही सांगितलं। आमच्या आता सकाळी नाही राहिलं तर आम्ही सांगितलं की काकाचं बुवा असं हे झालं, बुवा दुर्दैवी घटना झाली। तुमच्यापर्यंत कशी बातमी कळली? आमच्यापर्यंत अशीच उडत बातमी आली होती की बुवा ॲक्सिडेंट झालेला आहे, आणि आम्ही काही तासाने तपास केला तर बोलले की बुवा जागेवर एक्सपायर आहे। किंवा इकडनं रोज कशी जायची ड्युटीला वगैरे? ड्युटीला कंपल्सरी जायचे ते, बिलकुल म्हणजे लॉंग टूरची ड्युटी होती त्यांची, सुरत पुणे वगैरे असं। ड्युटीचा काही प्रॉब्लेम नव्हता त्यांचा। कशामुळे अपघात झाला असं काही कळलं तुम्हाला? काही प्रशासन एसटी मंडळाने काही कळवलं आतापर्यंत? नाही, तसं काही नाही कळवलं। तुम्ही आणि ते सोबतच राहतात की? हो, आम्ही सोबतच लागलो 2013 मध्ये। तेव्हापासून आम्ही सोबत आहे, जामनेरलाच आहे, ट्रेनिंग वगैरे सोबत करलं, सर्व सोबतच होतं। एकदम अतिशय चांगला पोरगा होता, म्हणजे काहीच हे नव्हतं बा। काल ते कुठे होते? तुमचं काही बोलणं झालं पण नाही? माझं परवाच बोलणं आलं, त्याच्या मुलीच्या दाखल्यासाठी त्याला नॉन क्रिमिनलसाठी जॉईनिंगचं लेटर पाहिजे होतं, तर मला फोन आला होता, पण लेटर तुझ्याकडे आहे का? म्हटलं आहे, माझ्याकडे आहे, मी देईन तुला। त्यानंतर त्याचा फोन वगैरे काही आला नाही। आणि काल मी ज्यावेळेस समजा ड्युटीवर होतो त्यावेळेस अचानक दुसऱ्या मित्राला फोन आला, असं झालं, व अशी ॲक्सिडेंट झाला, अशी दुर्दैवी घटना घडली। त्यापासून मी घरी येऊन येतच आहे। रोज तुम्ही सोबत जायचे का जामनेर? दररोज म्हणजे तसं नसतं, ड्युटी ज्या हिशोबानं असलं त्या हिशोबानं कधी सोबत कधी कसं असं नेहमी चालू राहिलं। तुम्हाला कशी माहिती कळाली सगळी? माहिती म्हणजे आमचं कसं राहतं, ग्रुपवरती लगेच मेसेज येतो, काही झालं, कुठे बी गाडीचा ॲक्सिडेंट झाला, काही झालं, कोणाचं काय झालं, त्या हिशोबानं समोरच्या मित्राला आला मेसेज आला, त्यांनी लगेच सांगितलं की बा असं असं झालं। ते कंडक्टर जे आहेत ते हो. सुखरूप बचावले? हो, कंडक्टर सुखरूप बचावले, त्यांनीच भरपूर प्रयत्न करून येणार म्हणजे गाडीतून ओढून सण बाहेर काढला, त्याच्यामुळे म्हणजे सुस्थितीमध्ये कमीत कमी बाहेर तरी निघाला। तुमचं काही परिचय बोलणं झालं यांच्याशी? कंडक्टर जे आहेत नाही, माझ्या मित्राशी बोलणं झालं त्याच्याकडे। माझं नाव राजू कोतवाल। राजू कोतवाल, जामनेर। सुरुवातीपासून मित्र आहेत? सुरुवातीपासून।